सचिन बागुल त्याचा सामना करेल सलामीचा फलंदाज संतोष बागुल उर्फ मास्तर. गचाळ असं क्षेत्ररक्षण ईश्वर भसने यांच्याकडून 4 धावा. वाढती धावसंख्या 4. चांगला फटका 4 धावा. वाढती धावसंख्या 8. 2 चेंडू 8 धावा. सुंदर अशी फटकेबाजी करतोय मास्तर. चिनू दोंदे कुठे असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. चिनू दोंदे लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. वाढती धाव संख्या 9. बिनगडी बाद 9 धावा. एम के डिंगडॉंग या संघाचे संघ मालक मकसूद भाऊ खलिफा. चांगला चेंडू निर्धाव चेंडू. चार चेंडू 9 धावा. एक धाव. वाढती धाव संख्या 10. चांगला फटका 4 धावा. वाढती धाव संख्या 14. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 14. मकसूद खलिफाला सुवर्ण संधी. 3 मध्ये 3 चौकार लागवले ते सुमित भाऊ बोधक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं शतक घेऊन आलाय तो शुभम. त्याचा सामना करेल सलामीचा फलंदाज मग 3 मध्ये 3 चौकार लागवले तर 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मकसूद खलिफाला. नो चेंडू. पंच 5.
वाईटवर एक धाव, एक पळून आणि लेग बायच्या स्वरूपात 4 धावा, एकूण 6 धावा. सॉरी, ओव्हर थ्रो. धावसंख्येत भर, धावसंख्येत 21. धावसंख्येत 21. वाईट चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्येत 22. एक धाव, वाढती धावसंख्या 23. लेग स्टिकचा बाहेरचा चेंडू. वाईट चेंडू. एक धाव पळून, एकूण 2 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्येत 25. चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्येत 25. चांगला चेंडू, त्रिफळा बाद झालेला आहे. मास्तर पहिला झटका MK डिंगडॉंग या संघाला. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी. मास्टरची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे तो राहुल. चौथा चेंडू ओंकारचा. चांगलाच क्षेत्ररक्षण, एक धाव. धावसंख्येवर धावसंख्येत 26. वाईट चेंडू, लेग बायच्या स्वरूपात 4, एकूण 5 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्येत 31. हलक्यात कट करून दिला चेंडू. एक धाव, वाढती धावसंख्या 32. शेवटचा चेंडू. एक धाव, वाढती धावसंख्या 33. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं शतक घेऊन आलाय तो विकी. फुलटॉस चेंडू, 4 धावा, वाढती धावसंख्या 37.
चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आदर्श मोरेचं एक धाव, वाढती धावसंख्या 38. अजून षटकातील 3 चेंडू बाकी. चांगला फटका, 4 धावा, वाढती धावसंख्या 42. सुंदर अशी फटकेबाजी करतोय मकसूद खलिफा. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्येत 43. सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, शेवटचा चेंडू, चांगला फटका, 1 धाव, वाढती धावसंख्या 44. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 44. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 4थं शतक घेऊन आलाय तो गोलू. त्याचा सामना कराल सलामीचा फलंदाज मकसूद खलिफा. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्येत ती 45. नो चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्येत ती 46. चांगला फटका, 4 धावा, धावसंख्येत भर, धावसंख्येत ती 50. सुंदर अशी फटकेबाजी करतोय मकसूद खलिफा. निर्धाव चेंडू, 2 चेंडू, 50 धावा. चांगला चेंडू, निर्धावाचा चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 50. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी. चांगला असं क्षेत्ररक्षण ओमकारचं, 1 धाव, वाढती धावसंख्या 51. अजूनही षटकातील 2 चेंडू बाकी. एक धाव, वाढती धावसंख्या 52. शेवटचा चेंडू, एक धाव. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 53. 54 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. याच्यानंतर होणारा सामना इगतपुरी स्मॅशर्स वर्सेस
ड्रीम इगतपुरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे नाणेफेक साठी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. याच्यानंतर होणारा सामना इगतपुरी स्मॅशर्स वर्सेस ड्रीम इगतपुरी दोन्ही संघाचे कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. पप्पू कदम कुठे असाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. अजूनही खूप सामने खेळायचे बाकी आहे. पप्पू कदम कुठे असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. पप्पू कदम पप्पू कदम कुठे असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. पप्पू कदम सलामीचे फलंदाज मैदानात शुभम यादव व आदर्श मोरे. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी पहिलं शतक घेऊन आलाय तो संतोष. सामन्याला सुरुवात करायची आहे. चांगला क्षेत्ररक्षण तौसिफ सरच एक धाव वाढती धाव संख्या एक. एक चेंडू एक धाव. ड्रीम इगतपुरी हा संघ नाणेफेक जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. दुसरा चेंडू संतोषचा त्याचा सामना करेल सलामीचा फलंदाज आदर्श. एक धाव वाढती धाव संख्या 2. सुंदर असा फटका लगावला आणि पंचांनी निर्णय कळवायचा आहे. आउट आहे ना. आणि शुभम यादव हे षटकार मारून बाद झालेत. तीन चेंडू 2 धावा आणि एका गड्याच्या मोबदल्यात पुढचा फलंदाज आलाय विकास. बघू तो आपल्या संघासाठी काय करतोय. अजूनही षटकातले 3 चेंडू बाकी. पुढचा चेंडू
संतोष याचा पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, सुंदर फटका आणि एक धाव घेण्यात संघ यशस्वी. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 3. पुढचा चेंडू, सुंदर असा फटका लगावलाय आणि एक धाव घेण्यात संघ यशस्वी. अमेझिंग शॉट प्लेड बाय बॅट्समन. 1 to go. Beautiful run between the wickets and 1 ball left. एक चेंडू बाकी है. वंडरफुल षटकातला शेवटचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू आणि लेग बाईसच्या स्वरूपात एक रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. अमेझिंग क्रिकेट प्लेड बिटवीन टू टीम्स. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं शतक घेऊन आलाय तो. दुसरं अनिल. षटकातला पहिला चेंडू, सुंदर असा फटका लागायला सरळ आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 9. सुंदर असा फटका लगावला होता. षटकातला दुसरा चेंडू, सुंदर असा चेंडू, तेवढाच सुंदर फटका आणि दुसरा चेंडूलाही सीमारेखा पार. या चौकारानिशी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 13. पुढचा चेंडू आणि हा यष्टी बाद झालेला आहे. सुंदर असं गोलंदाजी आणि यष्टी रक्षणाचं प्रदर्शन. विकास हा यष्टी बाद झालाय आणि विकास याची जागा सांभाळायला येतोय तो सचिन. बघू तो आपल्या संघासाठी काय करतोय. पुढचा चेंडू
बघू सचिन सुंदर असा टोला लगावलाय सचिनने 4 रनांसाठी. बॉल सीमा रेखा पार आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17. 4 चेंडू 17 धावा. सुंदर असा फटकेबाजी. अनिलचा पुढचा चेंडू आणि हा अवांतर चेंडू. दक्ष असे पंच आणि धावसंख्येत भर झालेली. धावसंख्या झाली ती 18. पुढचा चेंडू अनिलचा आणि सुंदर असा टोला लगावला आणि हा झेल बाद झालाय. सचिन सचिन यांनी सचिनची झेल घेऊन सचिन याला बाद केलंय. सचिनची जागा सांभाळायला आलेला आहे हेड अँड टेलचा. षटकातला आणि सुंदर फटका आणि एक रन घेण्यात संघ यशस्वी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. सुरेश ना हेड अँड टेलला हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये अजूनही 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो सचिन यादव. इगतपुरीचा मुरलीधरन. बघू तो आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. आदर्श सुंदर चेंडू आणि धाव बाद होण्याची शक्यता होती पण 1 धाव घेण्यात संघ यशस्वी. एका रनानिशी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 20. पुढचा चेंडू सचिनचा. सुंदर असा चेंडू आणि 2 रन घेण्यात संघ यशस्वी. चोरट्या धावा. आदर्शला काय हा बाउंड्री कडे जे उभे त्यांनी मागे यायचंय. छोटी कमिटी मागे वा. पुढचा चेंडू सचिनचा. मारा करतोय तो सुरेश. सुंदर असा चेंडू. सुरेशला काय तो समजला नाही आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 22. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन होताना इथे. पुढचा चेंडू आणि चौक्याला हलक्याने कटवलाय. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 26. किती बॉल? 4 बॉल 26 धावा. पुढचा चेंडू सचिनचा आणि सुंदर असा कटवलेला आहे आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 30. 5 चेंडू 30 धावा. अजूनही षटकातला शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका लगावलाय आणि 1 रन घेण्यात संघ यशस्वी. धावसंख्येत
भर धावसंख्या झाली आहे ती 31. हेड अँड टेल या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी हेड अँड टेलला 6 मध्ये 6 चौके मारावे लागतील तरच ते हा सामना जिंकू शकतील. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. या नियमाची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो विनोद. 23 6 बॉल 23 6 बॉल 23 रन. अटीतटीचा असा सामना. विनोदचा चेंडू सुंदर असा चेंडू आणि एक चोरटी धाव घेण्यात संघ यशस्वी. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 32. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो विनोद. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होताना पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू आणि 1 रन घेण्यात यशस्वी. 4 चेंडू 21 धावा. 4 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान हेड अँड टेल या संघापुढे. 4 मध्ये 4 चौके मारूनही ते हा सामना नाही जिंकू शकत अशी. पुढचा चेंडू आणि यष्टी बाद झालाय तो सुरेश. सुंदर अशी गोलंदाजी विनोदची. पुढचा फलंदाज आलाय तो XYZ. पुढचा चेंडू आणि सुंदर चेंडू निर्धाव असा चेंडू आणि धावसंख्या स्थिर. 4 चेंडू अजूनही 2 चेंडू बाकी आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती आता 37. सामन्यातला शेवटचा चेंडू आणि डिंगडॉंग हा संघ सामना यशस्वी झालेला आहे. डिंगडॉंग यांनी हा सामना जिंकलेला आहे. पुढचा सामना मॅन ऑफ द मॅच मकसूद खलिफा यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सर्व मॅन ऑफ द मॅच यांचा प्राइज सायटेक सोल्युशन